आम्ही सुद्धा 2 विषयावर खास म्हणजे कृषी आणि अभ्यासाची नवीन दिशा म्हणजे जीवन या 2 विषयावर हा स्टडी पार्क आणि शेतीवर अवलंबून प्रोजेक्ट तयार केले आहेत, जेणेकरून शेतकऱ्याला सुद्धा अधिक फायदा होतो आणि जो शेतकरी कर्जाखाली डुबून फाशी जातो त्या शेतकऱ्याचा सुद्धा बचाव होतो आणि जे काही विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासाच्या बाबतीत आकर्षकता निर्माण होत नाही तर त्या मुलांना अभ्यासाच्या बाबतीत आकर्षकता निर्माण होते आणि जे काही आपल्या भारत देशातील बुद्धिमान व्यक्ती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रामानुजन यांसारखे महान व्यक्ती पुन्हा आपल्या भारत देशात तयार होऊ शकतात। तर सर्वात आधी आपण वळू मॉडर्न स्टडी पार्ककडे। मॉडर्न स्टडी पार्क हा असा स्थान आहे ज्याच्यामुळे मुलांना हवा असा अभ्यास चांगल्या पद्धतीने अभ्यास समजवून आणि न रटवून अभ्यास केला जातो। आपल्या भारत देशात मुलांना पुस्तकांच्याच आधारे आणि फक्त रटवूनच अभ्यास केला जातो, जेणेकरून मुलांना जो काही अभ्यास आहे तो जास्त वेळापर्यंत लक्षात राहत नाही। जसा आपल्याला एखादा गाणं किंवा एखादा पिक्चरचा डायलॉग आहे तो लक्षात राहतो का, कारण आपण तो डोळ्याने बघतो, तोंडाने म्हणण्याचा प्रयत्न करतो आणि ही सर्व क्रिया करताना आपल्याला आनंद वाटतो। जर त्याच पद्धतीने आपण मुलांचा अभ्यास करून घेतला तर मुलांना चांगल्या पद्धतीने अभ्यास समजेल आणि त्यांना मरेपर्यंत लक्षात राहील। म्हणजे हा जो स्टडी पार्क आहे पढाई वही लेकिन तकनीक नाही असा हा एक स्टडी पार्क आहे। सर्वात आधी जे काही मेन आहे ते बघू। जसा पायथागोरस बाबा आहे म्हणजे हा जो काही कॉन्सेप्ट आहे तो पायथागोरस थेरमवर अप्लाय आहे, जेणेकरून आपल्याला समजा या घराची आपल्याला हाईट माहीत राहिली आणि बेस माहीत राहिला तर आपण त्याची जो हायपोटेनिस आहे तो फाइंड आउट करू शकतो। बेस आणि हायपोटेनिस माहीत राहिला तर आपण हाईट फाइंड आउट करू शकतो। त्यानंतर आहे बॅलेन्सर। बॅलेन्सर हा पेन आपण एका याच्यावर बॅलेन्स करू शकत नाही, जर का आपण याच पेनाचा सेंटर ऑफ मास जमिनीच्या कंपॅरिझनमध्ये खाली आणला तर तो पेन बॅलेन्स होऊ शकते। ज्या प्रकारे लहान मुलांचे जे खेळणे आहेत हिटमी, त्या हिटमीमध्ये त्या जो काही खेळणं आहे त्याच्या खाली माती लावलेली राहते, जेणेकरून आपण त्याला पंच केला तरी तो त्याच पोझिशनमध्ये वापस येतो। त्याच्यानंतर आहे सेंट्रिपिटल फोर्स। एखाद्या वस्तूवर आपण फोर्स अप्लाय केला तर ती वस्तू एका सर्कमफरन्सच्या सर्कलमध्ये घुमेल आणि त्या वस्तूची जी ऑब्जेक्ट आहे त्याची डायरेक्शन सेंटरकडे राहील आणि समजा जर मी फोर्स कमी केला तर एक या प्रकारचे टँजेंट ड्रॉ होईल। आणि त्याच्यानंतर आहे टाईप ऑफ अँगल। मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे अँगल आपण याच्या माध्यमातून सांगू शकतो, ज्या प्रकारे ॲक्यूट अँगल आहे, राईट अँगल आहे, ऑब्ट्यूस अँगल आहे, स्ट्रेट अँगल आहे, रिफ्लेक्स अँगल आहे, त्या प्रकारे। आणि त्यानंतर आहे जलतरंग, जेणेकरून मुलांना आपण संगीत कशा प्रकारचा असतो तो सांगू शकतो। आणि त्यानंतर महत्त्वाचा म्हणजे हा आहे फ्लोटिंग हाऊस, ज्याच्यामुळे जे काही लोकांचे घर आहेत ते उद्ध्वस्त होतात पूर महापूर आल्यामुळे। जर आपण फ्लोटिंग हाऊसचा उपयोग केला तर जीवित आणि वित्तहानी होणार नाही आणि जे काही लोकांचे घर आहेत ते उद्ध्वस्त होणार नाही। हा जो प्रोजेक्ट आहे मणिपूर राज्यातील जो लोटक सरोवर आहे त्याच्यामध्ये याचा यूज केला जातो, जेणेकरून लोकांची कोणत्याही प्रकारची जीवितहानी आणि वित्तहानी होत नाही। धन्यवाद। हा एक सर्कल, मुलांना सर्कलची जी कॉर्ड आहे डायमीटर आहे ते समजत नाही। जर आपण पूर्ण हा बघितलं तो सर्कलचा आहे पेरिमीटर, ही सर्कलची आहे कॉर्ड, ही सर्कलची आहे डायमीटर आणि ही आहे सर्कलची रेडियस आणि ही एक आहे फूड चेन। इथं सर्वात आधी जो सन आहे त्या सनची जे काही सोलर एनर्जी आहे ती जे प्लॅन्ट आहेत ते ऑब्झर्व करतात आणि त्यालाच केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात, त्यालाच आपण फूड म्हणतो। आणि म्हणून जे प्लॅन्ट आहेत त्याला आपण प्रोड्युसर म्हणतो आणि जे प्रोड्युसरला खातात त्याला प्रायमरी कन्झ्युमर म्हणतात आणि जे प्रायमरी कन्झ्युमरला खातात त्याला सेकंडरी कन्झ्युमर म्हणतात आणि जे काही सेकंडरी कन्झ्युमरला खातात त्याला टेरिटरी कन्झ्युमर म्हणतात। आणि काही काळानंतर जे काही टेरिटरी कन्झ्युमर आहेत ते सुद्धा मरण पावतात आणि पुन्हा एकदा त्यांच्याच जागेवर एक झाड निर्माण होतो। या प्रकारची हे आहे फूड सायकल म्हणजे फूड चेन। आणि हा आहे एलसीएम फाइंडर, ज्याच्यामुळे आपण जे काही वेगवेगळे पाडे आहेत त्यांचे कॉमन एलसीएम फाइंड करू शकतो। जसा मला 5चा आणि 15चा एलसीएम फाइंड करायचा आहे तर येथे जो काही कॉमन संख्या आहे किंवा कॉमन नंबर आहे तो जर कॉमन असेल तर तो झाला त्याचा कॉमन एलसीएम। जसा इथं 30 आणि 30 आहे तर हा झाला त्याचा कॉमन एलसीएम। आणि त्याच्यानंतर रिफ्लेक्टर ऑफ साऊंड, सर तिथं ऐकून बघा। साऊंड रिफ्लेक्ट होत आहे कारण जो काही साऊंड आहे त्या साऊंडच्या रिफ्लेक्टेड रे आहेत, जे काही इन्सिडेंट रे आहेत त्या या सरफेसवर अटॅच होतात आणि तेच डबल रिफ्लेक्ट होऊन इथून बाहेर येतात। आणि हे आहे अँटी ग्रॅव्हिटी। अँटी ग्रॅव्हिटी हा असा प्रोजेक्ट आहे जो आपण ग्रॅव्हिटीच्या अपोजिट वर्क करू शकता। जसा लिफ्टर आहे, जो लिफ्टर आहे तो हवेमध्येच घुमून हवेसोबत वर उडतो, त्याच्याच प्रकारे हा एक आहे अँटी ग्रॅव्हिटी। धन्यवाद।
तुमचं पार्क आहे याच्यामध्ये काही मॉड्यूल्स आहे तुमचे आहे ना, गणित विषय आता असा पार्क आपण काही दुसऱ्या विषयासाठी करू शकतो? हो, हिस्ट्री आहे. हिस्ट्रीमध्ये जे काही आपल्या भारतातील महान सायंटिस्ट आहेत किंवा जे काही घडलेल्या घटना आहेत त्यांची जर आपण जो काही दृश्य आहे जसं आपण झाकी म्हणतो त्या प्रकारे करून त्याच्या साईडला एक आपण माहिती लिहिली तरीसुद्धा मुलांना तो कळू शकतो. ठीक आहे, धन्यवाद.